ज्या विद्यार्थ्यांनी ज्ञानज्योती सावित्री फुले आधार योजना आणि स्वयंपाकघरासाठी फॉर्म भरले होते, त्यांच्यासाठी एक महत्त्वाचे अपडेट सांगून देतो. ज्यामध्ये तुमचे काही प्रश्न आहे, की लिस्ट कधी लागणार आहे, त्यानंतर तुमची डी-बी-टी कधी येणार आहे आणि त्याचप्रमाणे रिन्यू विद्यार्थ्यांची लिस्ट लागणार आहे की डायरेक्ट त्यांना पैसे येणार आहे, याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊ. त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या नोकरी मास्टर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहील. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा, ज्या विद्यार्थ्यांनी ज्ञानज्योती सावित्री फुले आधार योजना आणि स्वयंपाकघरासाठी डायरेक्ट फॉर्म भरले होते, त्यांच्या लिस्ट ह्या फेब्रुवारी महिन्यामध्ये लागणार आहे. तोपर्यंत तुम्ही वेट करा आणि तुमची सिलेक्शन प्रोसेस कशी होणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला अगोदर सांगितले होते. तरी मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगून देतो की तुमचं सिलेक्शन कसं होणार आहे. ह्यामध्ये तुमचे 12वीचे पर्सेंटेज राहणार आहे, त्यानुसारच तुमचं सिलेक्शन होणार आहे. त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा होणार आहे. तर तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थित असेल तरच तुमचा फॉर्म अप्रूव्ह होणार आहे. नंतरच तुमचं लिस्टमध्ये नाव येणार आहे. त्या लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल तर तिथून 2 महिन्यानंतर तुमच्या बँकमध्ये तुमची डी-बी-टी येऊन जाईल. ठीक आहे. आणि जे विद्यार्थी यामध्ये रिन्युअल विद्यार्थी असेल, त्यांनी अगोदर लाभ घेतला तर तेच विद्यार्थी रिन्युअल म्हणून समजले जाते. तर त्या विद्यार्थ्यांच्या लिस्ट काही लागणार नाही आहे. त्यांचं डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे आणि त्यांना डायरेक्ट डी-बी-टी येणार आहे. तुमची डी-बी-टी फेब्रुवारी महिन्यामध्ये येऊन जाईल. सेकंड हप्त्यात किंवा थर्ड हप्त्यात येऊन जाईल तुमचे पैसे. आणि एक प्रश्न होता खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा, आम्हाला वसतिगृह नाही पाहिजे, आम्हाला डी-बी-टी पाहिजे. यासाठी काय करू सर? त्या ठिकाणी तुम्हाला काहीच नाही करायचं. जर तुम्हाला वसतिगृह नसेल पाहिजे, तर तुम्ही एकतर ज्या वसतिगृहामध्ये तुमचा नंबर लागला आहे तिथच्या वार्डन सरला भेटा किंवा वार्डन मॅडमला भेटा किंवा तुम्ही समाज कल्याणमध्ये जा. तिथे जाऊन सांगा की आम्हाला वसतिगृह नाही पाहिजे सर, आम्हाला पाहिजे डी-बी-टी. तर यासाठी आम्ही कोणची प्रोसेस करू ज्यामुळे आम्हाला डी-बी-टी मिळेल. ते जशाप्रमाणे तुम्हाला वार्डन सर किंवा वार्डन मॅडम आणि समाज कल्याणच्या ऑफिसमधून तुम्हाला सांगितलं जातं सरांच्या माध्यमातून, तशा प्रकारे करा आणि त्यानुसार होत असेल तर तुम्हाला डी-बी-टी मिळून जाते आणि वसतिगृहामध्ये तुमचा प्रवेश रद्द होतो आणि तुमचा फॉर्म हा आधार योजनामध्ये कन्व्हर्ट केला जातो. अशा पद्धतीने तुमचा फॉर्म हा वसतिगृहाचा रिजेक्ट करून आधार योजनामध्ये तुम्ही कन्व्हर्ट करू शकता. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आणखी जर तुमचे याबद्दल काही प्रश्न असेल तर तुम्ही मला नक्कीच विचारा आणि आपल्या चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन माहिती मिळत राहील. आणि आपलं नोकरी महाराष्ट्र टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून घ्या, कारण मी तिथेच सगळ्या समाज कल्याणच्या तिथे आधार योजना आणि स्वयंपाकघराची लिस्ट टाकणार आहे, तर ती तुम्हाला भेटून जाईल. नक्कीच जॉईन करा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र, जय शिवराय.